बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. अजूनही शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेल्या सर्व शिवसैनिकांपर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या घेऊन जाण्यासाठी या माध्यमाची, त्या बातम्या आहे अशा घेऊन जाण्यासाठी या माध्यमाची, तुमच्या माझ्या लाडक्या माध्यमाची इथे मदत होत असते. त्यासाठी शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागत होता त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या तोंडी एक वाक्य वारंवार येत होतं. आपण सर्वांनी बारीक निरीक्षण जर केलं असेल तर तुम्हाला देखील ते वाक्य जाणवलं असेल. लँडस्लाइड विक्ट्री, लँडस्लाइड विक्ट्री, लँडस्लाइड. ह्या शब्दाचा खरं तर अर्थ यांना ज्यांनी कोणी हा शब्द सांगितला असेल त्याने 10 वेळा अर्थ सांगितला असेल, त्यानंतर हा शब्द सांगितला असेल. कारण काही ठिकाणी हा शब्द जर वापरला तर अर्थाचा अनर्थ नको व्हायला आणि तो पचका नको व्हायला. यासाठी हा लँडस्लाइड विक्ट्री हा शब्द फक्त आजच्या दिवसापुरताच वापरा, इथून पुढे कुठेही वापरू नका, नाहीतर अर्थाचे अनर्थ होऊन जाते. लँडस्लाइड विक्ट्री. खर तर लँडस्लाइड या शब्दाचा अर्थ ज्यांनी कुणी माळीन गाव आणि माळीन गावावर आलेला तो प्रसंग पाहिला असेल त्यांना माहिती असेल लँडस्लाइड या शब्दाचा अर्थ काय असतो. जमीन घसरणं, जमीन घसरणं, जमीन खचणं, डोंगर भूभाग खाली येणं, डोंगराचे भूभाग खाली येणं, या सगळ्याला लँडस्लाइड म्हटलं. तर लँडस्लाइड विक्ट्री म्हणजे अशा प्रकारचा एक विध्वंसक विजय. हा एक विध्वंसक विजय आहे ज्याला मी नाव देतो मशीन तोड विजय. काय म्हणतो मी? मशीन तोड विजय. ईव्हीएम मशिनींना सुद्धा त्या लाजा वाटल्या असतील, शर्मा वाटल्या असतील. एवढा मोठा घाणेरडा विजय त्या ईव्हीएम मशीनना सुद्धा लाजा वाटल्या असतील. याला मशीन तोड विजय हाच एक योग्य शब्द मला इथे सुचतो. आपण सर्वांनी देखील यांच्या लँडस्लाइड विक्ट्रीला मशीन तोड विजय हाच शब्द वापरावा, ही माझी तुम्हा सर्वांना विनंती. आता हा जो मशीन तोड विजय आहे, ज्याच्या ईव्हीएम मशीनना सुद्धा लाजा वाटल्या असतील, ह्या मशीन तोड विजयाचे काही भाग आपण कालच्या सेना भवनामध्ये झालेल्या त्या पत्रकार परिषदेत पाहिले असतील, जे पार्ट पाहिले असतील. स्वतः वरुणजी सरदेसाई, शिवसेना आमदार, शिवसेना सचिव यांनी अनेक विषयांना हात घातला. काल 30-35 मिनिटाच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कशा प्रकारे वरळी विधानसभेचं उदाहरण देऊन सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगितल्या, त्याचा पुढचा भाग आज मी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो. पुढचा भाग. महाराष्ट्रभरामध्ये विचार करा, ज्यावेळेस खरं तर आज शिवसैनिकांनो, या सगळ्या विश्लेषणाच्या पूर्वीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज जर हा मशीन तोड विजय नसताना, हे सगळे झोलझाल, हे मशिनीचे गौड बंगाल नसते ना, तर आज शिवसेना जवळपास 63 ते 64 ठिकाणी, 63 ते 64 ठिकाणी ही पहिल्या नंबरवर होती. आणि त्याच्या पुढे जवळपास 5 ते 6 अशा जागा होत्या जिथे शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर आणि पहिल्या क्रमांकावर, दुसरा आणि पहिला क्रमांक याच्यामध्ये एक दोलनाम्या अवस्थेत होती. जवळपास 5 ते 6 जागा आणि जवळपास 13 अशा जागा होत्या जिथे शिवसेना एक अटीतटीचा संघर्ष करत होती. म्हणजे काही नव्हे ते शिवसेनेच्या वाट्याला जवळपास 70 ते 71 ठिकाणी, काही नव्हे ते 70 ते 71 ठिकाणी शिवसेनेच्या वाट्याला यश दिसत होतं. मी अतिशय जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडी ज्यावेळेस तो मतमोजणीचा दिवस होता 23 तारखेचा, मी स्वतः एका मतदान केंद्रामध्ये होतो, मी स्वतः प्रक्रिया पाहत होतो. या सगळ्या वेळेस ज्यावेळेस मी पाहत होतो, जवळपास 8:30, 9, 10 वाजले, जोपर्यंत म्हणजे बॅलेटचे जे आपण कागदावर जे मतदान होतं, मतपत्रिकेवर मतदान होतं, त्या मतदानाचा जोपर्यंत आकडा बाहेर येत होता तोपर्यंत महाविकास आघाडी जवळपास 143
ठिकाणी पुढे होती महाविकास आघाडी. आणि महायुतीचा आकडा आहे 140 ठिकाणचा पोस्टल बॅलेटच्या मतदानामध्ये. बघा बरं का, 10:30 पर्यंतचा हा आकडा येत होता आणि त्याच्यानंतर ईव्हीएमचे आकडे यायला सुरुवात झाली. म्हणजे असं काय घडलं, 143 ठिकाणी महाविकास आघाडी पोस्टल बॅलेटमध्ये पुढे, महायुती 140 ठिकाणी, म्हणजे जवळपास 5-6 जागांचा फरक, पण समान चालणारे. असं काय घडलं की ईव्हीएम मशिनी उघडताच हा आकडा थेट 47 वर जावा महाविकास आघाडीचा आणि ह्यांचा आकडा थेट 237 वर जावा. असं काय घडलं? आणि हा ट्रेंड उतरलाच नाही बरं का, हा थ्रू आउट हा ट्रेंड उतरलाच नाही. याची कारणं लक्षात घ्या, अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात प्रथम जर मला तुम्हाला आठवण करून द्यायची झाली तर आठवण या गोष्टीची करून देतो. अगदी काहीच महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या किंवा मुंबई महानगरपालिका सोडा, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका झाल्या होत्या, तुम्हाला आठवत असेल. आता मुंबई विद्यापीठाचा घेरा हा जवळपास मुंबई पासून ते दक्षिणेमध्ये तळकोकणापर्यंत, सावंतवाडी, सिंधुदुर्गापर्यंत, दोडामार्गापर्यंत आहे, अगदी गोव्याच्या हद्दीपर्यंत. म्हणजे याच्यामध्ये संबंध सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, संबंध ठाणे जिल्हा. याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 महापालिका येतात. उल्हासनगर महापालिका असेल, नवी मुंबई महापालिका असेल, भिवंडी महानगरपालिका असेल, वसई विरार महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल. या सगळ्या महानगरपालिकांचं क्षेत्र आणि संबंध ठाणे पालघर जिल्हा, एवढा मोठा पसारा असलेली मुंबई युनिव्हर्सिटी हिच्या ज्या वेळेस सिनेटच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये 10च्या 10 सदस्य निवडून काढणारी मुंबईतली ही युवा सेना होती. शिवसेनेची अंगीकृत संघटना युवा सेना होती. आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय होतं माहितीये? वैशिष्ट्य हे होतं की ही निवडणूक बॅलेटवर झाली होती. लक्षात आलं तुमच्या मला काय सांगायचंय? बॅलेटवर 10च्या 10 जागा शिवसेनेने निवडून काढल्या. दुसरी निवडणूक आठवा, दुसरी निवडणूक होती मुंबई पदवीधरची, बॅलेटवर झाली. मुंबईच्या पदवीधरांनी कोणाला निवडून आणलं? परब साहेबांना. हे सगळं तुम्हाला तुमच्या सर्वांच्या समोरचा हा अगदी 2-2.5 महिन्यापूर्वीचा एक फ्लॅशबॅक तुम्हा सर्वांसमोर मी घेऊन आलो. फ्लॅशबॅक किंवा जास्त दिवस झाले असतील, थोडस 19-20 होईल. त्यानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक, त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहाल बॅलेटवर निवडून कोण येतं? आपली माणसं. म्हणजे बॅलेट जोपर्यंत असतं तोपर्यंत आपण पुढे असतो. बॅलेट हटलं, ईव्हीएम आल्या की आपण मागे होतो आणि हे पुढे जातात. याची काही उदाहरणं तुम्हाला ऐकायची आहेत. सगळ्यात सुंदर उदाहरण देतो तुम्हाला, काही आकडेवाऱ्या. हा केवळ एक योगायोग आहे की हे कशा प्रकारे ठरवून प्रोग्राम दिलेले आहेत मशीनला, हे तुम्ही ठरवायचं. आता बुलढाणा मतदारसंघाची मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो. बुलढाण्यातल्या चिखली, मलकापूर आणि खामगावची आकडेवारी ऐका. कशा प्रकारे जिंकलेल्या उमेदवारांना अगदी तंतोतंत जुळणारी मतं आहेत पहा. चिखलीमध्ये 1,09,212 मतदान झालं जिंकलेल्या उमेदवाराला. मलकापुरामध्ये 1,09,921 मतदान झालं. म्हणजे 1,09,000 1,09,000 कसं जुळतंय पहा. खामगावमध्ये 1,10,599, अगदी 1,000-1,500चा फरक. म्हणजे तीनही मतदान केंद्रांची किंवा तीनही विधानसभांच्या विजयी उमेदवारांची आकडेवारी 1,09,000 1,09,000 1,10,000. निव्वळ योगायोग. त्याच्यानंतर पुढचं ऐका. नांदेड याच्यामध्ये नायगाव असेल, भोकर असेल आणि हदगाव असेल. आकडेवारी पहा. नायगावची 81,563, भोकरची 82,636 आणि हदगावची 83,178. म्हणजे 81,000 नायगाव, भोकर 82,000 आणि हदगाव 83,000. 81, 82, 83 जिंकलेल्या उमेदवारांची आकडेवारी. हा केवळ एक योगायोग. पुढचं ऐका. अमरावतीमध्ये अमरावती विधानसभा 99,664 आणि मोर्शी विधानसभा 99,683. म्हणजे 99,000 आणि 99,000 हा योगायोग आहे बरं का. अगदी कुणीही वेगळा अर्थ घेऊ नये या सगळ्या मागे. पुढचं ऐका. लातूर जिल्हा, त्याच्यामध्ये लातूर ग्रामीणचा विधानसभा 1,12,051. त्यानंतर निलंग्यामध्ये
1,12,368. 1,12,000, 1,12,000 निव्वळ योगायोग. साताऱ्यात घेऊयात. सातारा तरी कशाला मागे राहील. पाटण 90,935. कराड दक्षिण, माफ करा, कराड उत्तर 90,000 आणि काहीशी मतं आहेत बघा. 90. कराड दक्षिण 1,01,150. कोरेगाव 1,01,103 आणि फलटण 1,02,241. म्हणजे पाटणमध्ये आणि कराड उत्तर मध्ये 90,000 अगदी मोजून काहीसा फरक असेल. आणि कराड दक्षिण 1,00,000, कोरेगाव 1,01,000 आणि फलटण मध्ये 1,02,000. 1,00,000, 1,01,000, 1,02,000. कराड पाटण मध्ये 90,000 निव्वळ योगायोग. हा एवढा योगायोग अजून संपत नाहीये बरं का. हे अजून पुढे ऐका. सांगली खानापूरमध्ये 75,711 मतांनी पराभूत झालेले उमेदवार आहेत. पराभूत उमेदवारांची मतदान आहे. 75,711 सांगलीतल्या खानापुराला. सांगलीमध्ये जतमध्ये 75,497 ने उमेदवार पराभूत आणि सांगली विधानसभेमध्ये 76,363. म्हणजे पराभूत झालेल्या उमेदवारांची आकडेवारी पहा. खानापूर 75,000, जत 75,000 आणि सांगलीमध्ये 76,000 निव्वळ योगायोग. त्याच्या पुढे सांगलीतल्या विजयी उमेदवारांचा देखील आकडा सांगतो. विजयी उमेदवाराला सांगली विधानसभेतनं 1,12,498 मतदान आणि जत मधल्या विजयी उमेदवाराला 1,13,734 मतदान. सांगली म्हणजे जिल्ह्यांचं मी सांगतोय तुम्हाला. म्हणजे एक जागा इकडची, एक जागा तिकडची असं सांगत नाही. जिल्ह्यातच कशा प्रकारे हा घोळ आहे बघा. म्हणजे सांगलीमध्ये 1,12,000, जतमध्ये 1,13,000. मिरजेचं घ्या. मिरज 1,29,766. शिराळा 1,30,738. म्हणजे मिरजेमध्ये 1,29,000, शिराळ्यामध्ये 1,30,000 विजय उमेदवारांची ही मतं. निव्वळ योगायोग. आता जाऊयात थोडस कोल्हापुरामध्ये. सगळेच आपण पश्चिम महाराष्ट्र सगळाच कव्हर करतोय तर कोल्हापुरात जाऊयात. हातकणंगले 1,34,191 विजय उमेदवाराचं मतदान. करवीर 1,34,528 आणि शिरोळ 1,34,630. म्हणजे हातकणंगले 1,34,000, करवीर 1,34,000, शिरोळ 1,34,000 निव्वळ योगायोग. असे अनेक आकडे आहेत माझ्याकडे. हे आकडे बोलता हे आकडे तुम्हा सर्वांसमोर सांगता मला आकडे यायला बसली एखाद वेळेस. इतके आकडे आहेत आपल्याकडे. मी तुम्हाला कन्नड विधानसभेचा तो 312 × 2 624चा एक आकडा सांगितला त्या दिवशी. कराड दक्षिणचा आकडा सांगितला. मुंबईत तर मनसेच्या त्या पदाधिकाऱ्याने तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. अनेक ठिकाणचे आपल्याकडे व्हिडिओ आहेत. अनेक हॅकर्सचे व्हिडिओ आहेत जे स्पष्ट सांगतात एवढे पैसे द्या तुम्हाला एवढ्या मशीन हॅक करून देतो. हे स्वतः ते टेक्निकल तज्ञ असतात. ते देखील सांगतात मशीन्स हॅक करता येतात. मशीन जिथे हा शब्द येतो तिथे हॅक हा नावाचा शब्द येतो. जिथे मशीन नावाचा शब्द आला तिथे हॅकिंग आली. कारण मशीन बनवण्यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी असतात आणि तांत्रिक गोष्टींमध्ये तो फेरफार करता येतो. तसं बॅलेटवरही 19-20च्या प्रमाणात करता येऊ शकतं पण तितक्या मोठ्या प्रमाणावर नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही. जिथे ह्यांचे विजयी उमेदवारांचे आकडे जवळपास लाख 15,15, 1,15,000, 1,20,000, 1,50,000 आणि आपले उमेदवार रडत कडत 40, 45, 50, 55, 60. वा रे वा. हे काय नेमकं चाललंय. बॅलेटवर आपण पुढे, पोस्टल बॅलेट चालू असतात तोपर्यंत आपण पुढे. ह्या गोष्टी अतिशय पुराव्यासह इलेक्शन कमिशन पर्यंत आपण पोहोचवत आहोत. जनजागृती करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्या प्रेस कॉन्फरन्स सर्वप्रथम चालू आहेत. जनजागृती झाल्यानंतर, लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी दिल्यानंतर या सगळ्यावर योग्य तो एक धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. आंदोलनात्मक म्हणा, धोरणात्मक म्हणा, सगळ्या गोष्टी होणार. पुढच्या येणाऱ्या होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे होणं फार गरजेचं आहे आणि ती सगळी पावलं नक्कीच उचलली जाणार. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचं हे कारण म्हणजे जनजागृती, जनप्रबोधन, तुम्हा सर्वांचं प्रबोधन की ह्या गोष्टी काय आहेत या तुम्हा सर्वांसमोर याव्यात. आणि तुम्ही हे सगळं सारं काही पडताळून पाहू शकता बरं का. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे सगळे सांगितलेले आकडे पडताळून पाहू शकता.
तुम्ही लिहा, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. जर तुमच्या मनात काही गोष्टी असतील, या संदर्भात काही गोष्टी असतील, तुम्ही नक्की व्यक्त व्हा. तुम्हा सर्वांच्या कमेंट्स वाचून आपल्यापर्यंत काही वेगळ्या अर्थाने काही माहिती पोहोचते का, याचा देखील आपण प्रयत्न करू. त्या सगळ्या कमेंट्स वाचून त्यांना देखील आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.